विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमचा अल्जेब्राचा पेपर आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय व्यवस्थित आणि एक क्विक रिव्हिजन टाईप असा एक व्हिडिओ तयार करत आहोत. कृपया सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. या व्हिडिओमध्ये आपण जे पाहत आहोत यात बरेचसे प्रश्न तुम्हाला उद्या पेपरात दिसणार आहे. आपण प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 4 पर्यंत जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण एक रिव्हिजन करणार आहोत. पहा, सगळ्यात सुरुवातीला तुमचा जो चॅप्टर आहे, पहिला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आपलं काय आहे? लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स. बरं, आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला हे लक्ष द्यायचं आहे की एखादं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे का? समजा पेपरमध्ये असा प्रश्न विचारला की जर एखादं दिलेलं इक्वेशन जर लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे का, तर अशा प्रकारचं ते इक्वेशन असेल म्हणजे ax + by = c अशा टाईपचं ते इक्वेशन असेल, किंवा 2x + 3y = 4 अशा टाईपचं असेल, किंवा 2x - 3y - 5 = 0 अशा टाईपचं असेल तरच ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल असेल. आता फॉर एक्झाम्पल हे तिसऱ्या टाईपचं जे तिसऱ्या नंबर तुमचं इक्वेशन आहे ते म्हणजे √2x - √5y = 16 हे पण तुमचं लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. कळलं का? कारण की याच्या पुढे जरी √2 असेल, इथं √5 असेल तरी सुद्धा हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल असतं. ठीक आहे. पण ज्या ठिकाणी समजा 0 असेल तर मात्र ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसणार आहे, कारण की त्याचा जो कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट काय झालेला आहे? 0 होऊन गेला आहे. बरं, आता याच्यापैकी ना हे एक लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही आहे आणि हे पण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही आहे. का नाही आहे? कारण ते अशा फॉर्मचं इक्वेशन नाहीच आहे. म्हणजे जर पेपरमध्ये तुम्हाला त्यांनी विचारलं की विच ऑफ द फॉलोविंग, MCQ आला एक मार्काचा जर आला की विच ऑफ द फॉलोविंग इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्यावेळेस मात्र तुम्हाला हे लक्ष द्यायचं आहे. बरं, आता अशा टाईपचं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असतं. कशा टाईपचं पुन्हा एकदा सांगतो. आता हे वर्ग वगैरे स्क्वेअर वगैरे काही नको आहे आपल्याला. ठीक आहे, त्याला आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल म्हणतच नाही. मग कशा प्रकारचं? आता बघा हे कसं दिलं आहे बघा, 3x = 4y - 12. बरोबर आहे. इथं पण तुम्ही जर या 4yला इक्वल टू साईनच्या LHSला आणलं म्हणजे 3x - 4y = -12 तर अशा प्रकारचं जर इक्वेशन ते झालं तरी सुद्धा ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतं. ठीक आहे. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सॉल्व केल्यानंतरनं थोडंसं LHSला आणून पाहायचं, थोडंसं RHSला नेऊन पाहायचं. सॉल्व केल्यानंतरनं जर इक्वेशनचा फॉर्म ax + by = c असेल, आता तुम्ही म्हणता प्लसच पाहिजे का? नाही, वेगळं जरी असेल, मायनस जरी असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, जर डिनॉमिनेटरला √x √y जर येत असेल, येत असेल तर मात्र ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नसतं, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर 0 असेल तर ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नसतं. त्याचबरोबर अजून इथं जर स्क्वेअर असेल, कोणत्या तरी एखाद्या व्हेरिएबलचा एक्सचा किंवा वायचा स्क्वेअर असेल, किंवा त्याचं काही तुम्हाला अपॉनमध्ये केलं असेल, किंवा या ठिकाणी 0 असेल तर ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसणार आहे. म्हणजे अशा टाईपचं जर तुम्हाला एखादा MCQ आला तर तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. ठीक आहे. आता पहा या चॅप्टरमध्ये काय आहे? या चॅप्टरमध्ये तुम्हाला ते इलिमिनेशन मेथड सॉल्व करता येते का? तर इलिमिनेशन मेथड कशी असते बघा. एक एक्झाम्पल घेऊया क्विक. इथं एक सॉल्व एक्झाम्पल आहे, ते आपण सॉल्व एक्झाम्पल घेऊन टाकू. बरं, बघा हे जे आहे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. तुम्हाला एक तरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पेपरमध्ये दिसणार आहे. एकच नाही, भरपूर दिसणार आहे. 12 मार्काचा हा धडा आहे. ठीक आहे. म्हणजे बघा 5x - 3y = 8, 3x + y = 2. हे तुम्हाला माहिती ना की आपण जो 2 नंबरचं इक्वेशन आहे त्याला आपण 3ने मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे बघा आता या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं. आता यांनी कोणत्या? मल्टिप्लाईंग बोथ साईड ऑफ इक्वेशन 2 by 3. हे बघा इक्वेशन 2ला या 2ला कितीने मल्टिप्लाय केलं? 3ने. का बरं? कारण की इथं -3 आहे. म्हणजे इथं काय झालं? या 3ला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर 9x झाला. या yला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर 3y झाला. या 2ला आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर 6 झाला. आणि इक्वेशन नंबर 1 काय आहे? 5x - 3y = 8. ते ॲज इट इज आपण जे वरती आहे ते लिहिलेलं आहे. मग याला जर आपण सॉल्व केलं तर तुम्हाला माहिती याला हे कॅन्सल होईल. 9 × 5 = 14x. इकडं पण बेरीज झाली
14 झाले, एक्सची किंमत 14/14, 14/14, आन्सर काय आलं 1 आलं. मग तुम्हाला हे माहिती आहे की x इज इक्वल टू 1 ही किंमत तुम्हाला गिवन इक्वेशनमध्ये टाकायची आहे. म्हणजे हे इक्वेशन होतं 3x + y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 1मध्ये टाका, इक्वेशन नंबर 2मध्ये टाका, कुठेही टाकले तरीसुद्धा तुमचा आन्सर येणार आहे. इथं आला 3, इथं घेतला 1, कारण एक्सची किंमत 1 आलेली आहे. y बरोबर 2, 3 अधिक y बरोबर 2. सो वायची किंमत काय झाली 2 - 3. सो y इज इक्वल टू -1. ठीक आहे, एक्सची किंमत आली, वायची किंमत आली. तर अशा प्रकारे बघा सायमल्टेनियस इक्वेशन. आता बघा ही एक प्रकारचं तुम्हाला या चॅप्टरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे ना, मी ते रिवाईज करतो आहे, ते फक्त व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला खूप फायदा होणार आहे. बघा आता हे इक्वेशन जे आहे अशा प्रकारची एखादी ॲक्टिव्हिटी येऊ शकते. अशा प्रकारची म्हणजे काय, इक्वेशन त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे आणि मध्ये मध्ये बॉक्सेस दिले, ते बॉक्सेस तुम्हाला भरायचे आहेत. आता बघा हे जे इक्वेशन आहे या टाईपचं इक्वेशन तुम्हाला करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही या टाईपचं इक्वेशन विसरायचं नाही आहे, कारण या प्रकारचं एक्झाम्पल पेपरला खूप 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 वेळा विचारलेलं आहे. काय प्रकारचं इक्वेशन आहे हे, तर बघा 15x + 17y इज इक्वल टू 21. आणि इकडं काय दिलेलं आहे या 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये 17x + 15y इज इक्वल टू 11. जर असं तुम्हाला हे जे कोइफिशियंट चेंज केलेत बघा, इकडं जो कोइफिशियंट होता इकडं म्हणजे कुठे या बाजूला जो एक कोइफिशियंट आहे हा 15 हा इथं आलेला आहे वायला, आणि जो इकडं जो 17 आलेला आहे तो एक्सला आलेला आहे. जर अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला दिसलं तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवातीला त्याची एकदा ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची, एकदा ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची. म्हणजे बघा याला जर तुम्ही सॉल्व केलं तर 15 आणि 17 32x ॲडिशन केली, बघा किती सोपं आहे. याची ॲडिशन केली 32y आणि याचा पण आन्सर 32च येणार आहे. 21 आणि 11. मग 21 आणि 11 32 झालं. मग बघा आता हा जो 32 आहे दोघांमधून कॉमन काढायचा असतो, म्हणजे तर x अधिक y बरोबर 32 उरेल. म्हणजे x + y इज इक्वल टू हा 32 जसं तसा आणि इकडचा 32 आहे तो डिवाइड होईल, तो झाला 32. म्हणजे x + y इज इक्वल टू 1 हे तुम्हाला इक्वेशन मिळेल. बघा इक्वेशन एक मिळालेलं आहे. अशा प्रकारचं उदाहरण आपण शाळेमध्ये असताना सुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे x + y इज इक्वल टू 1 हे तुमचं पहिलं इक्वेशन झालं. मग एकदा ॲडिशन केली, एकदा सबट्रॅक्शन करायची आहे. बघा सबट्रॅक्शन कशी केली इथं लिहिले बघा, 15x अधिक 17y, मी लिहितो येतं का, एकदा लिहितो 15x अधिक 17y बरोबर 21 वजा 17x अधिक 15y बरोबर 11 असं आहे ना, बरोबर आहे. मग आता हा जो ही जी किंमत आहे ना याच्यावर सबट्रॅक्शन करायची, म्हणजे या सगळ्या खालच्यांची साईन चेंज झाले बघा, सगळ्यांचे साईन चेंज करून टाकले. 15मधून 17 गेले वजा 2x, 17मधून 15 गेले अधिक 2y आणि 21मधून वजा 11 गेले, 21मधून 11 गेले, उत्तर आलं 10. बरोबर आहे. मग याच्यातून 2 कॉमन काढा, आतमध्ये काय उरते बघा -x अधिक y बरोबर 10, म्हणजे वजा x अधिक y बरोबर हा जो 2 आहे तो जाऊन डिवाइड होईल, उत्तर येईल 5. म्हणजे इक्वेशन नंबर 1 तुम्हाला काय मिळालं होतं, इक्वेशन नंबर 1 हे मिळालं होतं, हे मिळालं होतं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 काय मिळालं, हे इक्वेशन नंबर 2 हे मिळालं. म्हणजे इथं इक्वेशन नंबर 3 आणि 4 लिहिलेलं आहे, पण आपण आत्ता सध्या मी इथं इक्वेशन हे 1 मिळालं, हे 2 मिळालं. मग आता एकदा हे इक्वेशन्स मिळाले की तुम्हाला x + y इज इक्वल टू 1 आणि -x + y यांना सॉल्व करायचं. मग एक खाली एक लिहिले आणि याला हे कॅन्सल झालं, म्हणजे 2y बरोबर 6 आलं आणि 2y बरोबर 6 आलं, म्हणजे yची किंमत 3 आली. मग ही yची किंमत तुम्हाला इक्वेशन नंबर कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये टाका, x + y इज इक्वल टू 1 आहे, yची किंमत 3 आहे, x + 3 इज इक्वल टू 1 झालं. एक्सची किंमत हा जो 1 आहे, हा जो 3 आहे हा बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाईल, 1 वजा 3 बरोबर x इज इक्वल टू -2 आन्सर आला. म्हणजे काय, जर तुम्हाला कोइफिशियंट असे इंटरचेंज झालेले दिसले 15चा yला आणि या 17y xला, तर एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. बरोबर आहे, विषय संपला. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल. बघा अशा टाईपचं उदाहरण इथं सुद्धा दिलेलं आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये. हे पहा 101 आणि 99 यांना इंटरचेंज केलेलं आहे. अशा उदाहरणाला घाबरायचं नाही. इथं पण बघा इंटरचेंज केलेलं आहे. अशा उदाहरणाला अजिबात घाबरायचं नाही. एकदा ॲडिशन करून टाकायची, सबट्रॅक्शन करून टाकायची, 2 इक्वेशन मिळतील. ठीक आहे, हे 2 इक्वेशन मिळाले की यांना सॉल्व करायचं. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा काय, ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याचा आपण ग्राफ बघणार आहे फक्त या चॅप्टरमध्ये. जर या चॅप्टरचे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स आले तर वर्ड प्रॉब्लेम्स
ला नंतर सॉल्व करायचं. वर्ड प्रॉब्लेमला लगेच सॉल्व करायचं नाही. वर्ड प्रॉब्लेमला इक्वेशन तयार करायला जर तुम्हाला येत असेल तुम्ही करा लगेच, पण वर्ड प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला इक्वेशन फॉर्म नाही झाले तर तुम्ही त्याला सोडवणार कसं? त्याच्यामुळं या जर ग्राफ आला तर ग्राफ पटकन सॉल्व होतो, पण वर्ड प्रॉब्लेम जर एखादा आला तो पण बाहेरचा असेल थोडासा सोडवायला वेळ लागणार आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यातला एखादा वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आता मी काय करतो, एक ड्रॉ करतो ग्राफ. ठीक आहे. एक ग्राफ ड्रॉ करून दाखवतो. समजा फॉर एक्झाम्पल आता एक प्रश्न येणारच आहे ग्राफवरचा, तर आपण याच्यामध्ये कोणती हायगाय करायला नको. साधा एक उदाहरण घेतो. एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय हे जे उदाहरण पटकन सोपं होईल. किंवा मग हे घेतो, कोणतं हे 2 नंबरचं हे घेतो, हे 4 नंबरचं. ठीक आहे. त्यासाठी मला एक ग्राफ लागणार आहे. इथे पाहूया आपण एखादा ग्राफ मिळतोय का. हां, इथे एक ग्राफ मिळालेला आहे मला. या ग्राफचा वापर करून मला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहे. ठीक आहे. पहा आता हा जो ग्राफ आहे ना, हां हा जो ग्राफ आहे काय होतं, इक्वेशन काय होतं, एक मिनिट, इक्वेशन हां 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे. एवढा प्रॉब्लेम बघाच तुम्ही, कारण का याच्यावरचा जर प्रॉब्लेम आला तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. तरी ग्राफ येतात मुलांना मला माहिती आहे, पण क्विक आपण पाहूया. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 हे पहिले इक्वेशन होतं. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. मी व्हिडिओ पॉज करून पटकन तुम्हाला सांग. पहा हे दोन्ही इक्वेशन मी लिहून घेतलेले आहे. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. ही इक्वेशन नंबर 1 घ्या. सोपं आहे, खूप इझी आहे ग्राफ काढणं. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 याला लिहून घेतलं. आपलं टेबल तयार करावा लागतो. एक्स वाय. ठीक आहे. एक्स घेतला, वाय घेतला. इथं काय गेलं, एक्स कॉमा वाय असं लिहून घेतलं. एक्स कॉमा वाय लिहून घेतलं. आणि या ठिकाणी एक्सची किंमत घेतली. किती, एक्सची किंमत तुम्हाला मनाने घ्यायची आहे. एक्सची किंमत जर तुम्ही 0 घेतली, बघा एक्सची किंमत जर 0 घेतली तर या इक्वेशनमध्ये एक्सची किंमत 0 टाकून बघा. एक्सची किंमत 0 घेतली काय झालं, 3 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 2 म्हणजे वाय इज इक्वल टू -2 म्हणजे वायची किंमत -2 आली. ठीक आहे. आता वायची किंमत जर 0 घेतली तर 2/3 येईल. तर वायची किंमत 0 न घ्यायला वायची किंमत आपण 1 घेऊया. 1 वायची किंमत 1 घ्या. वायची किंमत 1 घेतली म्हणजे वायची किंमत जर 1 घेतली 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. 3x इज इक्वल टू 2 प्लस 1. सो 3x इज इक्वल टू 3. सो x इज इक्वल टू 3/3. 3/3 म्हणजे 1 म्हणजे एक्सची पण किंमत 1 आली. ठीक आहे. मिनिमम 3 तुम्ही काढले तरी चालतील. 3मध्ये तुमचं काम आरामशीर होईल. चला वायची किंमत आता तुम्हाला मनाने घ्यायची आहे. आपण काय करूया, वायची किंमत जर आपण 6 घेतली, 6 वायची किंमत जर आपण 5 घेतली, वजा 5 इकडे जाऊन 5 6 7 होईल. वायची किंमत जर 4 घेतली, 4 हे कसं कळलं मला 4 घेतली, कारण बघा मला ही इक्वेशन माहिती आहे. 3x मायनस 4 इज इक्वल टू हे माझ्या डोक्यात आहे. म्हणजे 3x बरोबर 2 अधिक 4, कारण हा वजा 4 तिकडून अधिक होणार आहे बरोबर चिन्हाच्या. म्हणजे 3x बरोबर 6 झाले. म्हणजे x बरोबर 6/3 म्हणजे x बरोबर 2 आलं. एक्सची किंमत 2 झाली. बरोबर आहे. आता याला मी रफ करूया. हे तुम्ही रफ करायचं नाही, हे पेपरमध्ये दिसू द्या, काही प्रॉब्लेम नाही. याला याची तुम्हाला मार्क नसतात, पण तुम्ही लिहून हे करा, असंच ठेवा, त्याला रफमध्ये करून टाका. नेक्स्ट दुसरं इक्वेशन काय आहे आपलं, दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. मग 2x मायनस वाय पुन्हा एकदा x लिहा, पुन्हा एकदा y लिहा आणि x, y करून टाका. x, y केल्यानंतरनं तुम्हाला किंमत काय आहे, 2 एक्सची किंमत जर तुम्ही 0 एक्सची किंमत 0 ठेवून टाका. 0 मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस वाय इज इक्वल टू +3 म्हणल्यावर आणि वाय इज इक्वल टू -3 म्हणजे वायची किंमत -3 झाली. बरोबर आहे. आता एक्सची किंमत व्हिडिओ चालू आहे. एक्सची किंमत जर तुम्ही आता किती घेताय बघूया. वायची किंमत 1 घ्या. वायची किंमत 1 घ्या.
2x minus 1 is equal to 3. So 2x is equal to 3 plus 1. So 2x is equal to 4. So x is equal to 4 upon 2. किंमत आली y xची 2. बघा इझी असते किंमत काढणे, फक्त फिरवा जमली पाहिजे. बरोबर चिन्हाच्या त्या साईडला काय केलं की काय नाही गेलं. बघा थोडंसं रफली होतं आहे, पण असू द्या, तुम्हाला माहिती की आपण कसं ड्रॉ करतोय ते. आता काय करायचं, ठीक आहे, दोन पॉईंट बरोबर. इथं काय लिहून घेणार 0 - 2 1 1 2, 4 0, -3 2, 1 2, 1 झालं. त्यानंतर ना हे ड्रॉ केली लाईन एक, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या पट्टीने करत राहा, करा तुम्ही पट्टीने. ओके. त्यानंतर माझा आवाज येतो का व्यवस्थित बघा. जर तुम्हाला आवाज व्यवस्थित आला नाही ना, थोडासा मध्ये काय म्हणतात त्याला, आवाज वाढवा तुमच्या मोबाईलचा, कारण माझ्याकडे टॅब आहे, तो टॅब थोडा खाली धरला की थोडा प्रॉब्लेम होतो मग. ठीक आहे. कुठपर्यंत व्हॅल्यूज तुम्हाला अशी, असं काढायचं नाही का, तुमचा जो ग्राफ आहे ना तो असा येणार आहे, असा, म्हणजे हे असं, हे अशा प्रकारे येणार आहे. ओके. मग बघा आता इथं तुम्हाला माहिती आहे, हे 1 हे 2 हे 3 हे लिहून ठेवा तुम्ही. 5 6 एवढपर्यंत ठीक आहे. -1 -2 -3 -4 -5 -6 1 2 3 4 5 6. एक क्वेश्चन याच्यावरचा पेपरला येऊ शकतो, त्याच्यामुळं हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. 0, -2 हे एक्सवर, हे वायवर. मग 0 कुठे आहे, वायवर 2, वायवर -2, वायवर -2 म्हणजे इथं मी लाल रंगाने करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. वायवर -2 हा झाला 0, -2. 1, 1 हा झाला 1, 1. 2, 4 2, 4 हा झाला 2, 4. म्हणजे ही लाईन अशी आहे. इथं माझ्याकडे एक मला वाटतं लाईन असते, हा इथे ही जी आहे ही कशी झाली, अशी म्हणजे हे 2, 4 यातून गेली पाहिजे तशी. ही एक मिनटं बघूया आपण याच्यामध्ये त्याला, हां बरोबर अशी ही झाली 2, 4ची लाईन. सॉरी, ही पहिल्या इक्वेशनची लाईन झाली. 0, -3 कुठे आता, 0, -3 वाय ॲक्सिसवर -3 इथं आला 0, -3 हा झाला 0, ही कडल लिहून ठेवायचं. आणि 2, 1 2 कुठे आहे, 2, 1 2, 1 इथं आहे. एक्स ॲक्सिसवर 2 वाय ॲक्सिसवर 1 म्हणजे 2, 1 म्हणजे ही लाईन अशी आली. अजून जर तुम्ही ड्रॉ केले तर तुम्हाला समजून येईल. ही लाईन अशी इथं कुठेतरी टच होईल खालच्या बाजूला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण अशा प्रकारे सोल्युशन झालं. स्केल लिहायचं, स्केल लिहायला विसरायचं नाही. इथं लिहायचं स्केल, इथं म्हणजे या बाजूला लिहायचं, उजव्या बाजूला लिहायचं, उजव्या बाजूला लिहितो स्केल. इथं हे रफ करूया, हां हे रफ करूया. इथं लिहा स्केल. स्केल म्हणजे काय, 1 सेंटीमीटर आहे ना, 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट ऑन एक्स ॲक्सिस आणि 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट ऑन वाय ॲक्सिस. झालं. इथं एक्स लिहायचं, इथं वाय लिहायचं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे. क्विक रिव्हिजन करायची आहे तुम्हाला. आता तुम्ही ड्रॉ करा. झालं. या चॅप्टरमधले जर तुम्हाला एवढंच करा. हां सॉरी, डिटर्मिनंटचा क्वेश्चन आहे अजून नाही का. डिटर्मिनंट तुम्हाला याच क्वेश्चनमध्ये आहे. बरं, याच्यामध्ये मला आहे ना एक 3 मार्काचा क्वेश्चन सुचतो आहे जरा. एका ठिकाणी मी बघितलेलं आहे. तुम्ही या 3 मार्काचा क्वेश्चनमध्ये पण जरा अभ्यास करा. आता डिटर्मिनंट जर तुम्हाला काढता येत नसेल तर बघा, डिटर्मिनंट बघूया आपण पटकन. डिटर्मिनंट कसा काढायचा, डिटर्मिनंट. हां, डिटर्मिनंट बघा. समजा हा डिटर्मिनंट आहे. हां, 5 3 7 9. बघा, याला गुणायचं पहिल्यांदा, 9 5 45. याला गुणलं 7 3 21, उत्तर आलं 24. बरं, आता हे तुम्हाला क्रॅमर सुरू तुम्हाला येतो आहे. क्रॅमर सुरू तुम्ही एकदा बघून घ्या. क्रॅमर सुरू करण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नाही आहे, पण एक मला क्वेश्चन सुचतो आहे. तो क्वेश्चन बघा कसा आहे. समजा त्यांनी असं की क्वेश्चन दिलं बघा एका ठिकाणी मी बघितलेलं आहे. क्वेश्चन पेपर लिहू शकतो. 2x + 3y = 4 अँड मनाने घेतो आहे मी 2x - 3y नाही, 2x - 3y नको, ते एकमेकांच्या याच्यामध्ये येतील, लिनियर कॉम्बिनेशनमध्ये येतील. एक मिनटं. हां, -5x + 4y = -2. मला एक सांगा, आपण dx कसा फाइंड करतो. dx क्रॅमर सुरूसाठी एक क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला हा क्वेश्चन जर आला ना, बेस्ट काम होऊन जाईल.
जर मला पण नाही माहीत घेणार आहे का नाही, पण बेस्ट क्वेश्चन आहे हा. डी कसा काढतो आपण, डी कसा काढतो, हा 2 घेतो तो इथं लिहितो, हा 3 घेतो तो इथं लिहितो, हा -5 इथं लिहितो, हा 4 इथं लिहितो, हा झाला डी एक्स कसा काढतो आपण. हे जे आहेत दोन्ही कोण, हे दोन्ही हे जे एक्सचे दोघं जण आहेत याच्याऐवजी आपण 4ला आणि -2ला ठेवतो. 4 - 2 बाकीचं 3 4 जसंचे तसं झाला डी एक्स तयार. आता आपण डी वाय कसा काढतो, डी वाय कसा काढतो आपण. हे जे 2 आणि -5 आहे याच्यातले 2 आणि -5 याच्यातले जे 2 आणि -5 आहे कशातले, ज्याला आपण मी टिक केला आत्ता, ते 2 आणि -5 जसे तसे लिहायचे. एक मिनिट हा, ते 2 आणि -5 जसे तसे लिहायचे. 2 हे -5 आणि हे जे आहेत ती 4 आणि -2 कोणते, 4 आणि -2 हे इकडचे आताचे 4 आणि हे -2 ते इकडे लिहायचे. 4 आणि -2 याला सॉल्व करायचं. आता मला एवढं सांगा, पेपरला प्रश्न कसा आलेला आहे बघा एकदा. त्यांनी काय केलं आहे, हा डी दिलेला आहे, डी एक्स दिलेला आहे आणि डी वाय दिलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3 नंबरचा क्वेश्चन, डी दिलेला आहे, डी एक्स दिलेला आहे आणि डी वाय दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे 2 इक्वेशन तयार करायचे, उलटं जायचे. उलटं म्हणजे डी दिलेलं आहे, डी एक्स दिलेलं आहे, डी वाय दिलेलं आहे. बघा, जर डी एक्स डी वाय जर दिला असेल तर तुम्ही इक्वेशन कसे फॉर्म करताल हे समजा तुम्हाला माहीत नाही. आता हे तुम्हाला माहितीच नाही आहे, तुम्हाला आता हे डी एक्स आणि डी वाय दिलेलं आहे समजा, आणि तुम्हाला त्यांनी म्हणलं की इक्वेशन तयार करून दाखवा. तर काय करायचं बघा, हे जे आहे ना हे दोघं जण पहिल्या इक्वेशनचे असतात. तुम्हाला माहिती आहे ना, 2x + 3y हे पहिल्या इक्वेशनचे असतात. याच्यानंतरचे हे दोघं जण आहे ना हे दुसऱ्या इक्वेशनचे असतात. -5x + 4y. बरोबर आहे. मग याच्यातले डी एक्समधले हे 4 आणि -2 आहे ना, डी एक्समधले बघायचे. हा 4 इथं लिहायचा आणि हा जो -2 आहे ना तो इथं लिहायचा. झाले इक्वेशन तयार. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. मी हा छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे, याच्यावर एवढंच करा. या धड्यावरती आपण लगेच मी 10 ते 15 मिनटामध्ये दुसरा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. त्याच्यावरची आता मी जे शिकवले ना आता तेवढंच करा फक्त पहिल्या चॅप्टरमधलं. तुम्ही म्हणता कसं काय सर एवढंच मला अजून करायचं, तुम्ही एक्स्ट्रा करायचं करू शकता, पण एवढं जर बघितलं तुम्ही बघा, क्वेश्चन माझ्याकडे आता पुस्तक आहे, पुस्तक माझ्यासमोरच आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आपण बघितलं आहे, ग्राफ बघितला आहे, क्रॅमर्स रूल बघितला आहे, आणि डिटर्मिनंट बघितला आहे. याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन येतील. नंबर ऑफ व्हेरिएबल लिनियर आहे का नाही हे बघायचं तुम्हाला. बघा, आठवा लिनियर आहे का नाही हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नॉट लिनियर आहे का नाही आहे, हे थोडेसे अवघड क्वेश्चन आहेत. याच्यावरचा ही एक ॲक्टिव्हिटी करून ठेवा. ही ॲक्टिव्हिटीवर क्वेश्चन आलेलं आहे याच्या आधीसुद्धा. ही एक ॲक्टिव्हिटी करा, याच्यावर एक ॲक्टिव्हिटी येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, सॉल्ड एक्झाम्पल आहेत, हे सॉल्ड एक्झाम्पल पाहून जा. हा एक एक्झाम्पल बघा, हे 3 डिजिटचं, हे व्हेरी IMP क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघून जा. आणि प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन 1 हा एक पहा, आणि क्वेश्चन 1 एक पहा. अजून एक कोणता होता मी पाहिला होता त्या दिवशी, क्वेश्चन 1 पाहिला आणि क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन नंबर 5 पहा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.